ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 35. गोपाल, गोप आणि गोपी. ईश्वराच्या दैवी लीला राजा परीक्षित योग्य दृष्टिकोनातून बघत होता, त्यामुळे शुकही उत्सुक होता. तो म्हणाला, महाराज परीक्षित, ज्याचं सुंदर रूप म्हणजे माधुर्याचं मूर्त रूप असलेल्या कृष्णाच्या सर्वश्रेष्ठ अलौकिक सौंदर्याचं वर्णन कोण करू शकणार? शब्दात त्याचं वर्णन कसं करता येईल? मी कृष्णकथा सांगाव्यात अशी तुझी इच्छा आहे, पण त्या अशा ठिकाणी आहेत की तिथपर्यंत मानवी शब्द पोचू शकत नाहीत. ईश्वराने अनेक अवतार घेतले आणि प्रत्येक वेळी अलौकिक चमत्कार केले, पण या कृष्ण अवतारात त्याने विशेष आकर्षण दाखवलं आहे. त्याची मोत्यासारखी दंतपंक्ती दिसत असलेलं हास्य त्याने एकदाच केलं, पण हृदयात प्रेमाचा झरा उसळलेलं, हृदय भक्तीने मंत्रमुग्ध झालेलं, तसंच इंद्रियांवर जय मिळवलेलं असूनही आंतरिक उर्मी नियंत्रित असतानाही भावना ओसंडून वाहत होत्या. ती प्रेममय पूजाच होती. आपल्या मृदू हाताने त्याने त्यांना हळूच स्पर्श केला आणि ते देहभान विसरले. ते परमानंदात इतके बुडून गेले की तेव्हापासून ते सुसंगत वागू लागले. सतत तो गंमत करायचा, विनोदी कथा सांगायचा. त्या प्रसंगी ऐकणाऱ्याला वाटायचं की त्यांच्यापेक्षा भाग्यवान कोणी नसेल, जगात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नसेल. गोप आणि गोपी, ब्रजवासी स्त्री पुरुष आपल्या दैनंदिन कामात गुंतलेले असले तरी कृष्णाला एकदा तरी पाहावंसं वाटे. त्याच्या मोहकपणाने एका जागी खिळून राहत, दगडात कोरलेल्या शिल्पांप्रमाणे. ब्रजस्त्रियांनी तर आपलं मन, आपला श्वासही कृष्णाला समर्पित केला होता, ज्याला ते मूर्तिमंत प्रेम आणि करुणा मानत होते. एखादा यशस्वी विद्वानसुद्धा त्यांचं स्वरूप आणि अनुभव वर्णन करताना योग्य भाषा जाणत नसेल. खरं तर भाषाच मूक झाली होती, यशस्वी ठरली नव्हती. उंचावत जाणाऱ्या भावभावनांनी भरलेल्या गोपगोपीच्या भक्तीला आणि समर्पणाला मर्यादाच नव्हती. त्यांना पाहून उद्धवासारख्याने उद्गार काढले, अरे रे, माझ्या आयुष्याची इतकी वर्ष व्यर्थ गेली, हो ना? कृष्ण चंद्राच्या शीतल अस्तित्वाच्या इतका जवळ असूनही त्याचं प्रेम आणि गुणवैभव यात मला प्रवेश करता आला नाही. या गोपींना ईश्वराबद्दल जे प्रेम आणि भक्ती आहे त्याच्या अंशानेही माझं हृदय उजळून निघालं नाही. जर जन्म घ्यायचाच झाला तर गोप किंवा गोपी म्हणून व्हावा. दुसरीकडे जन्म का घ्यावा आणि अर्थहीन निर्हेतुक जीवन का जगावं? गोप किंवा गोपी म्हणून जन्माला येण्याचं भाग्य नसेल तर वृंदावनात हिरवा लताकुंज व्हावं, किंवा चमेलीच्या फुलांचा वेल व्हावं, किंवा माझं तेवढं पुण्य नसेल तर कृष्ण आणि गोप गोपी जिथे नेहमी विहार करतात त्या कुरणातील गवताचं पातं व्हावं. उद्धवाने असा शोक केला. भक्तिपूर्ण शोकाने तो साद घालत होता. त्याच्या हृदयात ओढ होती, किंबहुना तो शोकच त्याचं रक्षण करत होता. कृष्ण आणि गोपी त्यांच्यातलं नातं हे स्वच्छ प्रेमाचं आणि कामुक होतं असं म्हणणं म्हणजे माणूस फार सहजपणे चुकीचे निष्कर्ष काढतो. अशा विधानांकडे फार लक्ष देऊ नये. महाराज, हृदय शुद्ध असेल तरच कृष्णलीला समजू शकतात. हे ऐकल्यावर परीक्षिताला खूप आनंद झाला. तो मुनींना विचारत होता तेव्हा त्याच्या ओठांवर हास्य होतं. स्वामी, उद्धव वृंदावनाकडे कधी निघाला? तो तिथे का गेला? तिथून कृष्णाला सोडून त्याला का निघावं लागलं? तो सर्व प्रसंग मला सांगा. त्याच्या इच्छेनुसार शुकाने सुरुवात केली. राजा, उद्धव एक क्षणभरही कृष्णापासून दूर होऊ शकत नव्हता. त्याने कृष्णाचं सान्निध्य कधीच सोडलं नसतं, पण गोपींना आपला संदेश सांगण्यासाठी कृष्णानेच त्याला वृंदावनाला पाठवलं. त्यामुळे त्याच्यापुढे पर्यायच नव्हता, त्याला जावंच लागलं. विरह अटळ झाला. कृष्णाने त्याला काम संपवण्यासाठी केवळ 1 दिवसच दिला होता. 1 दिवसापेक्षा तिथे जास्त राहू नये असंही सांगितलं होतं, पण तेवढा तो 1 दिवससुद्धा उद्धवाला एका युगासारखा वाटला. वृंदावनला पोचल्यावर उद्धवाला वाईट वाटलं की वेळ वेगाने पळत होता आणि त्याला तिथून लवकर निघावं लागणार होतं. अरे रे, या लोकांपासनं मला लवकरच दूर जावं लागणार. त्याच्या सहवासात सर्व आयुष्य घालवायला मिळालं असतं तर मला किती आनंद झाला असता. दुर्दैवाने मी ते पुण्य प्राप्त केलं नाही, असे दुःखी विचार उद्धवाच्या मनात येत होते. महाराज, तुमच्या लक्षात आलं का की ईश्वर आणि भक्त
यांच्यात खरोखरच भेद नसतोच. गोपींचं सान्निध्य सोडून जाताना याला जास्त वाईट वाटलं, जेवढं कृष्णाला सोडून येताना सुद्धा वाटलं नाही. दोन्ही ठिकाणी त्याचा आनंद समानच होता. गोपी आणि गोपाळ, भक्त आणि भगवान यांच्यात खरोखर भेद नाहीच. कृष्णाला जिथे स्थापन केलं होतं त्या वेदीमध्ये गोपींची हृदय परिवर्तित झाली होती. कृष्ण रसाच्या अमृताचं पान करून त्यांच्या अंतर्यामीची आस शमली होती. कृष्णापासून होणाऱ्या विरहाचं दुःख, त्याच्याशी असलेल्या प्रेमळ संबंधांची निष्ठा, त्याच्याबद्दल जाणण्याची त्यांची उत्सुकता, त्याच्याबद्दलची उत्कंठा आणि त्याचा संदेश ऐकण्याची आणि त्याप्रमाणे पालन करण्याची उत्सुकता, हे सर्व उद्धव जाणत होता. कृष्ण पक्ष, कृष्णलीलांची वर्णनं, त्याच्या कृत्यांची, यशाची वर्णनं, यापासून गोप आणि गोपी एक क्षणभर सुद्धा आपलं लक्ष इकडे तिकडे जाऊ देत नसत. कृष्णाच्या माधुर्याच्या गोडीने व्रजवासियांवर इतका प्रभाव टाकला होता की जिवंत वस्तू निर्जीव वाटावी आणि निर्जीव जणू सजीव. उद्धव स्वतःच्या डोळ्यांनीच बघत होता की गोवर्धन पर्वताचे खडक आनंदाश्रूमध्ये वितळत होते. त्याने हेही पाहिलं की गोपींचं हृदय ईश्वरी आनंदाने भरून गेलेलं असताना त्या दगडी शिल्पांप्रमाणे खेळून होत्या. त्याला हे अनुभव अद्भुत आणि प्रकाशदायी वाटले. गोपींच्या भक्तीची ही लक्षणं सांगत असताना शुकमुनी आनंदाने इतके भरून गेले होते की त्यांच्या नेत्रातून अश्रूंचे थेंब ओघळले आणि ते बाह्य वस्तूंचं भान विसरून इतक्या सहजपणे समाधीत गेले की त्यांचं वर्णन ऐकणारे आणि त्यांच्याकडे बघणारे सज्जन, ऋषी हेही आनंदाने भरून गेले आणि शुकमुनींना रोमांचित करणाऱ्या कृष्णचंद्राला बघण्याची त्यांना अनावर ओढ लागली. दरम्यान शुकाने डोळे उघडले. तो म्हणाला, महाराज, हा उद्धव किती भाग्यवान होता. गोपींनी कृष्णाबरोबर जिथे क्रीडा केली ती ठिकाणं दाखवत त्या त्याला गोवर्धनगिरीवर सुद्धा घेऊन गेल्या. त्याने ती जागा पाहिल्यावर उद्धवाचं आश्चर्य आणखीनच वाढलं, कारण त्या खडकांवर आणि खडबडीत जमिनीवर कृष्णाच्या, गोपगोपींच्या पाऊलखुणा थोडा काळ गेला होता तरी स्पष्टपणे उमटलेल्या दिसत होत्या. गोवर्धनगिरीच्या जवळ जाताच कृष्णाच्या विरहाचे दुःख गोपिकांना इतकं जाणवलं की त्या हुंदके देऊ लागल्या. त्यांना केवळ त्याचीच जाणीव होती. त्या केवळ त्याच्या विचारातच मग्न होऊन जात होत्या. जेव्हा त्या सर्वांनी एका सुरात कृष्णा अशी हाक मारली तेव्हा सभोवतालचे वृक्षसुद्धा रोमांचित झाल्याप्रमाणे थरथरले. त्यांनी आपले हात पसरले आणि ते दुःखाने शोक करू लागले. उद्धव स्वतःच्या डोळ्यांनी बघत होता की वृंदावनातले केवळ गोपगोपीच नव्हे तर पर्वत, वृक्ष यांनाही कृष्णविरहाचं दुःख होत होतं. महाराज, आणखी मी काय सांगू? विश्वास बसणार नाही अशी दृश्य उद्धवाने पाहिली. आश्चर्याने तो दिग्मूढ झाला आणि नम्रही झाला. या बाबतीत राजा आणखी जाणायला उत्सुक होता. तो म्हणाला, स्वामी, ते कसं घडलं? जर काही हरकत नसेल तर मला त्या संदर्भातही सांगावं. त्याने अशी विनंती केल्यावर शुक म्हणाले, राजा, गोपींची जाणीव कृष्णाच्या चैतन्याशी एकरूप झाली होती. त्यामुळे त्यांना दुसरं काहीही दिसत नव्हतं. प्रत्येक दगड, प्रत्येक झाड याकडे ते कृष्णदृष्टीनेच पाहत होते. ते त्यांना कृष्णा कृष्णा म्हणतच मिठी मारत. त्यामुळेच दगडांना, वृक्षांनाही कृष्णाच्या विरहाचं दुःख झालं. दुःखाने त्यांचं हृदय विरघळलं. ते अश्रुबिंदू पानांच्या टोकावरून गळू लागले. गळणाऱ्या अश्रूंमुळे दगड मृदू झाले. केवढं आश्चर्यकारक दृश्य असेल ते. सर्वम सजीवम हे शब्द अशा रीतीने खरे ठरले. वृंदावनातले दगड, वृक्ष यांनी उद्धवाला दाखवून दिलं की चैतन्य आणि जीवन याशिवाय दुसरं काहीही नाही. गोपींच्या ज्या भक्तीने दगड विरघळले आणि वृक्षांमधून दुःखाचे हुंदके आले, त्या गोपींच्या गुणवैभवाचं मूल्य जे जाणत नसतील त्यांना त्यावर न्याय देण्याचा किंवा निकाल देण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांनी तो दिलाच तर त्यांना समजेल की दगड, खडक राहूनही त्यांची बुद्धी जड आहे. अशा निर्जीव मनांना कृष्णचंद्राचं सौंदर्य कधी समजणार नाही. जो कृष्ण सर्व विश्वाचा सम्राट आहे आणि आपल्या सौंदर्याने, शक्तीने विश्वाला बंदिस्त करतो, तो केवळ अत्यंत शुद्ध आणि पवित्रतम अशा बुद्धीलाच ते जाणता येईल. त्याचप्रमाणे उद्धवाला वृंदावनात त्या संध्याकाळी एक अद्भुत गोष्ट दिसली. ज्याप्रमाणे ब्राह्मण किंवा द्विज हे सूर्यास्ताच्या वेळी विधिवत अग्निपूजा करतात, त्याप्रमाणे गोपी घरी जी चूल पेटवतात
त्यासाठी शिंपला किंवा मातीचं भांडं यातून शेजारच्या घरून विस्तव आणतात. उद्धवाने पाहिलं की प्रथम चूल आणि दिवा उजळला तो नंदाच्या घरी, जिथे कृष्ण मोठा झाला, खेळला. नंदाच्या घरी दिवा प्रज्वलित झाल्याबरोबर गोपी एकीमागून एक अशा तिथे गेल्या, जिथून उजळून आणण्यासाठी त्यांच्या हातात दिवे होते. असे प्रज्वलित दिवे घेऊन त्या स्वतःच्या घरी जात होत्या. ग्रामस्थानाच्या पायरीवर बसून उद्धव ते दिवे बघत होता. दरम्यान कृष्णाच्या घरी दिवा लावून घ्यायला एका गोपीला खूप वेळ लागला. तिच्या मागून आलेले सर्वजण अस्वस्थ झाले. त्यांना त्यांचा दिवा पेटवायला संधी मिळेना. अंतर्गृहात असलेली यशोदा बाहेर आली आणि बघून ओरडली, काय संकट हे, आणि तिच्या पाठीवर थाप मारून तिला उठवू लागली. पण ती गोपी डोळे उघडत नव्हती. तिच्या भोवती असलेल्यांनी तिला दिव्यापासून हळूच ओढलं आणि तिला विश्रांती मिळावी म्हणून झोपवलं. तिची बोटं खूप भाजली होती आणि काळी पडली होती. बऱ्याच प्रयत्नानंतर ती भानावर आली. विचारल्यावर म्हणाली की दिव्याच्या ज्योतीत तिला कृष्ण दिसत होता आणि त्या परमानंदाच्या अनुभवात ज्योतीवरची आपली बोटं भाजत आहेत हे तिला समजलंच नाही. तिला वेदनाही जाणवत नव्हत्या. या प्रसंगाने तर उद्धव चकितच झाला. गोष्टीच्या भक्तीचा हा आणखी एक अद्भुत प्रसंग होता. जय साईराम.